मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात तर असं म्हटलंय, किल्ल्याचे समुदायी दुसरा पर्वत असो न द्यावा, असला तरी तो खोदून पाडून टाकावा. ते शक्य नसेल तर त्याच्यावरच किल्ला बांधावा. मग शिवाजी महाराजांनी रायगडाच्या एवढ्या शेजारी कोटल्याचा डोंगर ठेवला कसा? अनफॉर्टिफाईड. अरबी लोक होते, मराठ्यांचं स्वराज्य रक्षण करण्यासाठी लढत होते आणि तुमच्या आमच्यापैकीच अनेक लोक ब्रिटिशांच्या सैन्यातनं आपलं राज्य बुडवायला लढायला आलेले होते. बहुहिंडता सुख होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. तुम्ही कोणचंही उद्दिष्ट न ठेवता जर बाहेर पडलात, हिंडलात तर तुम्हाला फक्त दमायला येईल, दुसरं काही त्यातनं काही साध्य होणार नाही. तर वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे सजीव जीवदीप्ती दाखवत असतात. काजवी लुकलुकतात, ही तेजाळतात आणि या लाटा खळबळतात, त्यातनं प्रकाश बाहेर पडतो. असं हे बायोलुमिनेसन्स खूप मोठं वेगळं जग आहे. समर्थ इतके प्रभावी साहित्यिक होते की त्यांनी त्या घळी शेजारून पडणारा जो धबधबा आहे, गिरीचे मस्तकी गंगा धबाबा तोय आदळते, ते जे काव्य आहे ते वाचल्यानंतर हे वर्णन याच धबधब्याचं आहे असं वाटावं इतकं ते अचूक शब्दचित्र तिथे त्यांनी उभं केलेलं आहे. आणि या समर्थांच्या सगळ्या घळी या एकदा तरी नक्की जाऊन पाहण्यासारख्या आहेत. मग हेळवदची घळ असेल किंवा काय तुझी तोंडोशीची घळ असेल, ज्या ज्या घळी आहेत त्या अशाच अफलातून जागा आहेत. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये मी अमोल नरवणकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर चला, महाराष्ट्राला शब्दांनी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ भटके लेखक प्र के घाणेकर सर यांच्या सहवासात आजचा हा प्रवास सुरू करूया. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट, उन्हाळ भटकंती डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स आयोजित करते आणि त्या टूर्सचे जर का अपडेट तुम्हाला मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, ती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्या लिंक थ्रू तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला टूरचे सगळ्या माहितीचे मेसेजेस त्या ग्रुपवरती मिळतील. उन्हाळ भटकंतीच्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आपल्या गप्पा गोष्टी आवर्जून पाहताय पण सबस्क्राईब करत नाही आहेत, तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि हाईप करा. सर नमस्कार. नमस्कार सर, आत्ता अगदी शेवटचं वाक्य तुम्ही म्हटलात की महाराष्ट्रातले दगडधोंडेसुद्धा खूप बोलके आहेत, पण नेहमी ना आपण रायगडाच्या संदर्भातली एक गोष्ट ज्यावेळेला ऐकत असतो त्यावेळेला विषय निघतो पोटल्याच्या डोंगराचा. कारण रायगडाच्या पतनाचा साक्षीदार असा ठपका नेहमी त्या डोंगरावरती ठेवला जातो. तर त्या डोंगराबद्दल आणि ह्या सगळ्या बोलल्या जातात ज्या गोष्टी, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्या वेळेला दुसरे बाजीराव हे पेशवे झाले आणि प्रतापसिंह महाराज हे सातारचे छत्रपती होते, त्यावेळेला ब्रिटिशांनी 2 लढाया झाल्या होत्या त्यांच्याशी. 2 लढाया आपण जिंकल्या होत्या. तिसरी जी 1818मधली लढाई झाली त्यावेळेला आपल्या पेशव्यांना आणि छत्रपतींना ब्रिटिशांचा प्रतिकार करून ती लढाई जिंकता आली नाही. ती बरेच दिवस चालू होती लढाई. साधारणतः या लढाईची सुरुवात 1717मध्ये झालेली आहे. 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी शनिवार वाड्यावर युनियन जॅक लागला, पण मराठी राज्य नाही बुडालं. बरोबर. दुसरे बाजीराव या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला पळत होते. तिथल्या लोकांच्या मदतीने या ब्रिटिशांचा प्रतिकार करत होते. शेवटी नोव्हेंबरमधली मी सांगितली शनिवारवाडा पडल्याची. 17 नंतर 18 नोव्हेंबरला या फौजा ब्रिटिशांच्या सिंहगडाशी गेल्या आणि सिंहगडला वेढा घातला. कारण पुण्यातल्या सगळ्या सावकारांनी आपलं सोनं नाणं जड जवाहीर सिंहगडावर नेऊन ठेवलं होतं. 18 नोव्हेंबर 1817 ते 3 मार्च 1818 एवढे दिवस सिंहगड लढला आहे. बाप. हां, आता असा प्रतिकार जर प्रत्येक किल्ल्यावर व्हायला लागला तर पंचायत होईल. बरोबर. म्हणून त्यावेळेचा जो सेनापती होता ब्रिटिशांचा प्रॉथर, त्यांनी खूप मोठी फौज गोळा केली आणि तो कोकणात उतरला. आणि 26 एप्रिल 1818 या दिवशी ते माणगाव, इंदापूर या रायगडच्या परिसरात ते आले. निजामपूर, कोस्त निजामपूर, छत्री निजामपूर नाही, कोस्त निजामपूर, तिथे ते आले. हे 2 प्रकार आहेत निजामपूर. हां, 2 अनेक गाव आहेत. त्या नाव छत्री निजामपूर, खरं ते छत्र निजामपूर आहे, पण एनिवे ते
जे आहे ते. निजामपूर झालं. तर नंतर 27 एप्रिलला त्यातल्या काही फौजा महाडला गेल्या आणि महाड त्यांच्या सहज ताब्यात आलं. त्यावेळेला या प्रॉथरच्या सैन्यातली एक तुकडी मेजर हॉलच्या नेतृत्वाखाली पाचाडपर्यंत आली. पाचाड ही रायगडाची माची आहे, तो किल्ल्याचाच भाग आहे. बरोबर. तिथे त्यांना थोडा प्रतिकार झाला, काही मराठी सैनिक मारले गेले आणि मेजर हॉल तिथनं परत निघाला, कारण महाडमध्ये पाण्याची टंचाई होती. त्यामुळे तो खाली ज्या काळ नदीच्या पात्रापर्यंत तो मागे गेला आणि काहीतरी गडबड झाली, गंमत झाली आणि प्रतापगड आणि मंगळगड म्हणजे कांगोरी किल्ला इथून मराठ्यांच्या काही तुकड्या या रायगडच्या मदतीला आल्या. या कसं आल्या तर काहीतरी त्यांची सांकेतिक भाषा असली पाहिजे. इथे एक होळी पेटवली की किंवा 2 होळ्या पेटवल्या की शत्रू आला आहे किंवा असं काहीतरी असेल. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकल्याची खूण राजगडावर शिवाजी महाराजांनी तशीच ती शेकोटी पेटवूनच केली होती. तसं काहीतरी खूण केली असेल, कारण प्रतापगडावरनं आणि मंगळगडावरनं म्हणजे कांगोरीवरनं रायगड दिसतो. त्यामुळे त्यांनी काहीतरी ते दूरसंदेश वहन केलं आणि त्या फौजा आल्या. पण मेजर हॉलनी त्यांना तो पराभव करून क्रॉसबी नावाच्या मेजरनी त्यांचा पराभव केला आणि त्यांना हाकलून दिलं. आता या मेजर हॉलनी आपल्या तोफा या पोटल्याच्या डोंगरावर चढवल्या. पोटल्याच्या डोंगरावर साधं चढणं देखील अवघड आहे. मी जाऊन आलो आहे बरं का तिथे, त्यामुळे नक्की ते अवघड आहे मला माहिती आहे. सहज जाता येत नाही. पण त्या तोफा त्यांनी बहुतेक 2-3 दिवस लागले असावेत त्याला. आणि त्या पोटल्याच्या डोंगराचं एक टोक आहे, त्याला काळकाईचं टोक असं म्हणतात. खाली काळकाई देवीचं मंदिर आहे म्हणून काळकाईचं टोक. तिथे तोफांचे मोर्चे लावले आणि रायगडावर एकमेव असलेलं दारू कोठार हे भवानी टोकावर आहे, वस्तीपासून लांब आहे. तिथे त्यांनी तो मारा केला. दारुगोळ्याचा कोठाराचा स्फोट झाला. आता याला लगेच दुसऱ्या दिवशी नाही झालं आहे. ही तारीख होती 6 मे 1818 किंवा 7 मे 1818 या दोनपैकी कुठला तरी तो दिवस आहे. ते दारुगोळ्याचं स्फोट झाला आणि उडालं सगळं. आता लढाई कशाच्या जीवावर? मग ब्रिटिशांशी वाटाघाटी सुरू झाल्या. त्यावेळेला दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसी बाईसाहेब या रायगडावर होत्या आणि शेख अबू हा किल्लेदार होता. त्याच्याबरोबर आता काही ठिकाणी 300 काही ठिकाणी 600 असा आकडा मिळतो. अरबी लोक होते, ते लढण्यासाठी मराठ्यांचं स्वराज्य रक्षण करण्यासाठी लढत होते. आणि तुमच्या आमच्यापैकीच अनेक लोक ब्रिटिशांच्या सैन्यातनं आपलं राज्य बुडवायला लढायला आलेले होते. तो भाग सोडून देऊ आपण. विरोधाभास. पण त्या शेख अबूनी तो किल्ला लढवायचा, पण तर दारुगोळा संपला लढणार कसं? आणि मग त्यांनी आणखीन तो मारा चालू ठेवला. आणि 9 मे 1818 या दिवशी दुपारी शेख अबू खाली गेला. प्रॉथरशी त्यांनी वाटाघाटी केल्या आणि दुपारी साधारणपणे दुपारी 3च्या सुमाराला ती असावी वेळ, तो तोफांचा मारा बंद झाला आणि शरणागतीचा तह झाला. आणि प्रॉथरनी 10 मे 1818ला 100 ब्रिटिश सैनिक वर पाठवले आणि त्या 100 सैनिकांनी रायगडाचा ताबा घेतला, प्रत्यक्ष ताबा घेतला. आणि त्याला वाराणसीबाईंना प्रॉथर जाऊन भेटला. त्यांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला पालखीमध्ये बसवून पुण्याला सुखरूप सोडतो आणि तुम्ही किल्ल्यावरचं न्यायचं काही नाही. ते शिल्लक काही राहिलंच नव्हतं. तोफगोळ्यांचा मारा एवढा झाला होता की सगळा रायगड पेटला होता, कारण त्या बांधकामामध्ये लाकडी बांधकाम खूप होतं. त्यामुळे ते सगळं पेटत राहिलं. तेव्हा काही फायर ब्रिगेड नव्हती, त्यामुळे ते पेटत राहिलं, धुमसत राहिलं रायगड जळून. आणि लाकडं जळून गेल्यावर भिंती पडल्या खाली, कौलं छप्पर ते पण खाली पडलं. तर पोटल्याच्या डोंगरावरनं मारा केला गेला म्हणूनच हे शक्य झालं. मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात तर असं म्हटलं आहे, म्हणजे रामचंद्रपंत अमात्याने जे आज्ञापत्र लिहिलं आहे त्यात, किल्ल्याचे समुदायी दुसरा पर्वत असो न द्यावा, असला तरी तो खोदून पाडून टाकावा, नष्ट करावा. ते शक्य नसेल तर त्याच्यावरच किल्ला बांधावा. मग शिवाजी महाराजांनी रायगडाच्या एवढ्या शेजारी पोटल्याचा डोंगर ठेवला कसा अनफॉर्टिफाईड, बांधकाम न करता? तर त्यावेळेचा तोफांचा पल्ला हा एवढा मोठा नव्हता. बरोबर. आपण हे 200 वर्षांनंतर म्हणतोय. शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे 1680 आणि हे 1818, त्यावेळी 150 वर्ष तर नक्कीच होऊन गेलेली आहेत.
150 वर्षात जी तोफांमध्ये उत्क्रांती होत गेली, प्रगती होत गेली, त्यामुळे तोफांचा पल्ला पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवून मारा केला तर होऊ शकेल. त्यांना कळलं कसं की इकडेच तोफगड्याचं कोठार आहे? हा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात येतो. ज्यावेळा आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळा आपल्या लक्षात असं येतं की 1817मध्ये जूनमध्ये, तारीख माझ्या लक्षात नाही आत्ता, पण जूनमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा आणि माल्कम हा ब्रिटिशांचा माणूस आहे, त्यांचा एक तह झाला. त्याच्यामध्ये त्यांनी आणि एल्फिस्टननी पण तोफा आणल्या होत्या की जोपर्यंत त्रिंबकजी डेंगळेला आपण ब्रिटिशांच्या ताब्यात देणार नाही तोपर्यंत सिंहगड, पुरंदर आणि रायगड हे किल्ले ब्रिटिशांकडे ओलीस ठेवले जातील, त्यांच्या ताब्यात दिले जातील. आणि ज्या त्र्यंबकजी डेंगळे ब्रिटिशांना मिळेल, म्हणजे त्यांना कैदी म्हणून मिळेल, त्यावेळेला ते किल्ले परत मराठ्यांकडे मिळतील, पेशव्यांकडे परत मिळतील. तर ते किल्ले, त्यात रायगड पण आहे. रायगडचा दबा साधारणपणे जून ते ऑगस्ट, कारण माल्कमला नंतर दुसरा बाजीराव जाऊन भेटलेत आणि त्यांनी ते किल्ले परत मिळवले आणि ते पुढचं राजकारण मी काय आता बोलत नाही, पण जे काय झालं ते, त्यावेळेला 2-2.5 महिने ब्रिटिशच्या ताब्यात आहे रायगड. त्यावेळेला त्यांनी कुठून मारा केला की रायगडचं दारू कोठार आपल्याला आटोक्यात येईल हे हेरलं. त्याच्या नोंदी केल्या असतील, आपल्याला त्या नोंदी मिळालेल्या नाही आहेत. आज टकमक टोकाकडे आणि त्या 12 टाक्याकडे जे कोठारं दाखवले जातात ती धान्य कोठारं आहेत, ती दारू कोठारं नाहीत. कारण खूप सांगता येतील पण आत्ता नाही वेळ. ते दारू कोठार तिकडे भवन टोकावर लांब, म्हणजे मुख्य वस्तीपासून 2-2.5 किलोमीटर लांब आहे ते, तिथे ते दारू कोठार होतं. त्याचा वेध पोटल्याच्या डोंगरावरूनच घेता येईल हे त्यांना आधी कळलं होतं, म्हणून त्यांना ते जमलं. आणि पोटल्याच्या डोंगरावर पाणी नाही आहे, तिथे फारशी सपाटी नाही, म्हणजे पश्चिमेच्या बाजूला थोडी सपाटी आहे पण वस्ती करण्यासारखी सपाटी नाही आहे तिथे. तर कसं बसं चढून जाता येतं. आणि जर पाऊस संपत आला आणि आपण जर पोटल्याच्या डोंगरावर चढून गेलो, खाली नेवाळेवाडी म्हणून गाव आहे, त्या गावातल्या माणसाला घ्यायचं आणि म्हणजे मार्गदर्शक वाटाड्या म्हणून, आणि वर जायचं, म्हणजे कमी वेळेमध्ये आपण बरोबर पोचू शकतो वर. तर तिथनं पावसाळ्याच्या शेवटी जर आपण रायगडाकडे पाहिलं तर शतधारांनी नाहून निघालेला सुस्नात असा रायगड, शेकडो पाण्याच्या धारा कोसळत आहेत असा रायगड बघायला मिळतो. डोळ्याचं पारणं फेडणारं ते प्रकरण असतं, पण हाच पोटल्याचा डोंगर होता म्हणून रायगड लवकर जिंकता आला. 26 एप्रिल ते 10 मे 1818 एवढ्या काळात, तरी झाले ना 8-10 दिवस, रायगड लढवला गेला आहे. पण अगदीच ह्याला जोडून फक्त एकच गोष्ट त्या बाबतीत का विचारतो की त्या पोटल्याच्या डोंगराच्या बद्दल एखादी इमोशनल गोष्ट बोलायची झाली की आत्ता त्या पोटल्याच्या डोंगराला काय वाटत असेल जेव्हा तो रोज रायगड बघत असेल. जर का समजा आपण बघतो तिथे जाऊन, तसा तोही बघत असेल इतकी वर्ष. पोटल्याचा डोंगर म्हणत असेल रायगडापेक्षा मी सुदैवी आहे. रायगडावर जाऊन लोक जे गोंधळ घालतात, आरडाओरडा करतात, किंचाळ्या असतात तिथे, नाचत असतात, काय काय वेडेवाकडे अभेद्र प्रकार करत असतात, त्यातलं काहीच माझ्यावर होत नाही. तेव्हा रायगडासारखं दुर्भाग्य माझा वाट्याला आलं नाही असं म्हणत असेल पोटल्याचा डोंगर, असं मला वाटतं. खूप एक चांगली तुम्ही म्हणजे खोच लक्षात आणून दिलीत की रायगडाचं पावित्र्य राखलं जात नाही आहे आणि आज ते तो उघड्या डोळ्यांनी बघतोय, तर त्याला असं वाटत असावं. अर्थात किल्ले बघण्याचा मोह म्हणजे भटक्या माणसाला तर इतका असतो की उन्हातानाची लोकंसुद्धा आज ह्या सह्याद्रीत भटकत असतात. ह्या डोंगर उतारांवरती हमखास आपल्याला काही खुरटी झाडं पाहायला मिळतात. त्याला आपण कारवी असं ऐकतो, ज्यांची खरंच खूप सावलीही होते, उतरताना त्यांचा आधारसुद्धा होतो, अशी ती झाडं असतात. त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल, कारण कारवी हा शब्द मला पर्सनली खूप आवडला आहे. कारवी म्हणजे सह्याद्रीचा प्राण. म्हणजे माझ्या लहानपणी एक आजी गोष्ट सांगायची की एक तिथे राक्षस असतो आणि त्याचा एक पोपट पाळलेला असतो आणि मग ती गोष्ट ते मग त्या पोपटाची मान फिरगळली की तो राक्षस मरेल, अशी ती गोष्ट. तसं सह्याद्री आज ज्याला आपण सह्याद्री म्हणतोय, पश्चिम घाट नाही, कारण मी कोकणातला माणूस आहे, माझ्या पूर्वेला ती डोंगर रांग आहे, त्याला मी पश्चिम घाट म्हणणं कधीही शक्य नाही. आणि त्याला सह्याद्री हेच नाव पूर्वापार आहे, अनेक शतकं नाव आहे. तर सह्याद्रीमध्ये जे प्रचंड डोंगर उतार आहेत, सरळ तुटलेले कडे आहेत किंवा अत्यंत स्टीप ग्रेडियंट आहे, तीव्र उतार आहेत, तिथल्या अर्धा सेंटीमीटर 1 सेंटीमीटर मातीच्या थरामध्ये सुद्धा पाय रोवून ठामपणे उभं राहणारं झाड म्हणजे कारवी. समजा ही सगळी कारवी निघाली, काढून टाकली गेली, तर ही सगळी माती खाली वाहून जाईल, नुसते उघडे बोडके खडक दिसतील
आणि ती सगळी माती खाली धरणं जी बांधली आहेत त्या धरणामध्ये जाऊन गाळाच्या स्वरूपात राहील आणि धरणाचं आयुष्य 50 वर्ष असेल तर ते 30 वर्षाच्या आत ते त्या मातीच्या दबावाने धरणाच्या भिंती फुटतील आणि सगळ्याचा पानशेद होईल. तर ते होऊ देत नाही आहे ती कारवी. तर या कारवीची, आता मी स्वतः वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी, मी 37 वर्ष वनस्पतीशास्त्र कॉलेजमध्ये शिकवायचा प्रयत्न केला. तर कारवीबद्दल भरभरून बोलता येण्याजोगं आहे. आणि कारवीला आमच्या बोटॅनिकल लँग्वेजमध्ये स्ट्रॉबिलॅन्थस असं नाव आहे. स्ट्रॉबिलॅन्थस, पण काही लोकांना ते नाही आवडत, त्यांनी कार्विया कॅलोसा असं त्याचं नाव केलं आहे. काही नाव असले तरी ते कारवीच. कारवीचे अनेक प्रकार इथे बघायला मिळतात. त्यातले 2 प्रकार प्रमुख आहेत. एक म्हणजे जी आपल्याला साधारणपणे 1-2 मीटर उंचीची वाढणारी कारवी. तर ही कारवी दर 7 वर्षांनंतर 8व्या वर्षी फुलते आणि संबंध डोंगर निळा होतो. आणि त्याला जी फुलं येतात त्यात प्रचंड प्रमाणामध्ये मधुरस असतो. जगातल्या एकाही फुलात मध नाही. तिथे असतो तो मधुरस, तिथे असतो तो गोडसर पदार्थ, गोडसर द्रव, ज्याला आपण नेक्टर असं इंग्लिशमध्ये म्हणतो, मधुरस. आणि त्या मधुरस त्या मधमाशीने घेतला, शोषला की तिची लाळ त्यात मिसळली जाते आणि मग नेक्टरचं रूपांतर हनीमध्ये होतं, मधुरसाचं रूपांतर मधामध्ये होतं. मध निसर्गात कुठेही मिळत नाही. तो जोपर्यंत मधमाशा त्याच्यावर मधमाशा त्यांची लाळ मिसळत नाही तोपर्यंत नाही होत. तर या कारवीच्या फुलामध्ये प्रचंड मधुरस असतो. त्यामुळे त्या सीझनमध्ये, त्या हंगामामध्ये मधमाशांना फार लांब जायलाच लागत नाही मधुरसासाठी. तो कारवीच्या फुलांवर भेट देऊन तो सगळा मधुरस आपल्या पोळ्यात नेऊन त्याचं मधामध्ये रूपांतर करण्याचं काम ते करत असतात. आयुर्वेदामध्ये मध हा औषधी मानला जातो आणि वेगवेगळी चाटणं ही मधामध्ये एकत्र कालवून ती चाटायला द्यायची अशी आपल्याकडची पद्धत आहे. बरोबर. त्याच्यामध्ये कारवीच्या मधाला सर्वात जास्त किंमत आहे, कारण तो दरवर्षी मिळत नाही. 7 वर्षानंतर 8व्या वर्षी मिळतो. रेक्टिफाय कसं होणार की कारवीचा मध आहे? आमच्याकडे ज्याला सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करून, म्हणजे मायक्रोस्कोपचा उपयोग करून त्या मधाचं जर आपण एक थेंब थोडा पाण्यामध्ये कालवून सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे परागकण बघायला मिळतात, पोलन ग्रेन्स बघायला मिळतात. आणि बहुतेक वेळेला एकाच झाडाचा पासनं मधुरस गोळा करून तो मधमाशा तयार करतात. आपण जर निलगिरीचा मध पाहिला तर तो असा पातळ असतो, सोनेरी रंगाचा असतो. तो कारवीचा मध जरा घट्ट असतो आणि काळपट असतो तो. तर हे डोळ्यांनी बघून पण कळतं, पण हल्ली भेसळ कशातही केली जाते. तर हे मायक्रोस्कोप खाली पाहायचे. याला आमच्या भाषेमध्ये मेलिटोपॅलिनॉलॉजी असं छोटंसं नाव आहे. सगळे शब्द माझ्या डोक्यावरून जातात. मेलिटॉस म्हणजे मधाशी संबंधित, पॅलिनॉस म्हणजे सूक्ष्म, लोगॉस म्हणजे अभ्यास. मधाचा सूक्ष्मदर्शकाखाली केलेला अभ्यास याला मेलिटोपॅलिनॉलॉजी असं म्हणतात. तर कारवीच्या मधाचा थेंब जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितला विशिष्ट पद्धतीने, त्याला काही थोडे संस्कार करावे लागतात, ते बघितलं तर सगळे म्हणजे 99.99% एवढे पोलन ग्रेन्स हे कारवीचे असतील, इतर फुलांचे नसतील. मग जांभळाचा मध वेगळा असतो, वेगवेगळ्या ते तुम्हाला युनिफ्लोरल मध असे बाजारात विकत मिळतात. तुम्ही गांधी ग्रामोद्योग भांडारात गेलात, तुम्हाला विचारतात कुठला मध हवा आहे, किंवा महाबळेश्वरला जे मधु संचय आहे तिथे विचारतात. तुम्हाला ते मायक्रोस्कोप खाली बघितलं की लक्षात येतं हे नक्की युकॅलिप्टसच आहे, म्हणजे निलगिरीचंच आहे, हा जांभळाचाच आहे असं ते सांगता येतं. तसं कारवीचा मध. तर ही कारवी सह्याद्रीमध्ये पर्यावरण टिकवून ठेवते, जिवंत असते त्यावेळेला. ज्यावेळी तिला फुलं येतात त्यावेळी त्याच्या बिया तयार होतात, फळं तयार होतात, बिया तयार होतात. आता हे सगळं सप्टेंबर ऑक्टोबर. बरोबर. उन्हाळा येतो, फेब्रुवारीनंतर ती बोंड फुटतात, फुट 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 असा आवाज येतो आणि त्या बिया तडकल्यामुळे फेकल्या जातात आणि त्या विखुरल्या जातात. त्या ज्या ठिकाणी पडतात तिथेच थांबतात. जूनमध्ये पाऊस सुरू झाला की ती माती ओली होते आणि मग त्या बिया अंकुरतात.
त्या सगळ्या तिथेच पडल्या असत्या तर त्या सगळ्या बिया एकाच झाडाच्या तिथेच जर पडल्या तर त्यातनं येणाऱ्या झाडांना जमीन म्हणजे माती, पाणी आणि स्पेस म्हणजे आजूबाजूची परिस्थिती याशी कॉम्पिटिशन करायला लागेल. प्रकाश पण त्याच्यासाठी कॉम्पिटिशन होईल. ती टाळण्यासाठी ही शहाणी झाडं आपल्या बिया उधळून टाकतात. लांब लांब बिया गेल्या की त्यांना ती स्पर्धा राहत नाही. अशी इतकी शहाणी आहे कारवी. तर ती अशी बिया उधळते आणि मग ती सगळी जी झाडं आहेत ती हात लावला की मोडतात. इतकी कुचकी झालेली असतात. कारण नव्या बियांना जर्मिनेट झाल्यावर तर वाढायला जागा करून द्यायला पाहिजे म्हणून ती मोडतात. आणि मग ती नवीन झाडं तिथे उगवायला लागतात. 7 वर्ष सुखाने संसार करतात. 8व्या वर्षी त्यांना फुलं येतात. अशी ही सायकल आहे. पण या स्ट्रॉबिलॅन्थस म्हणजे मोठी कारवी तशी एक छोटी कारवी असते. तोरण्यावर खूप मोठ्या प्रमाणावर ती बघायला मिळते. आपण वेल्ह्याकडनं जायला लागलं की ती अशा टोपल्या उलट्या ठेवलेत असं ते दिसतं. गोलट. हां, त्याला टोपली कारवी असं म्हणतात. अच्छा. तर ती दर 3 वर्षांनी फुलते. मी ज्या वर्षी 37 वर्ष नोकरी करून निवृत्त झालो आणि वनस्पतीशास्त्र ना, तर त्या वर्षी दोन्ही कारवी एकाच वेळा फुलल्या होत्या. मला बाय बाय करण्यासाठी कनेक्शन की बायपास झालं तुमचं आता जातो असं म्हणायचं असेल त्याला. पण टोपली कारवी आणि नेहमीची कारवी या फुलल्या होत्या. आणि महाराष्ट्रात एकाच वर्षी सगळ्या कारवी नाही फुलत. बरोबर. तर महाबळेश्वर, सिंहगड या भागात ज्या कारवी फुलते त्याच्या पुढच्या वर्षी लोणावळा, खंडाळ्याला त्या कारव्या फुलतात. हो, अगदी. त्यामुळे असं ते सायकल आहे. याच्यात एक खूप वेगळी कारवी आहे. ती महाबळेश्वरचं लॉडविक पॉईंट आहे तिथे आहे. ती दर 16 वर्षांनी फुलते. 2 वर्षापूर्वी 16 वर्षांनी फुलणारी कारवी आहे. फुलणारी कारवी आहे. आणि ती लॉडविक पॉईंटच्या इथेच फक्त बघायला मिळते. मी एवढा हिंडलो सह्याद्रीत, ती बाकी कुठेही मला कारवी बघायला मिळाली नाही. जर आपण दक्षिण भारतात गेलो, ज्याला ब्ल्यू हिल्स म्हणतात, म्हणजे उटी, कोडाईकनाल, मुन्नार या भागामध्ये, तर तिथे दर 12 वर्षांनी फुलणारी कारवी आहे. त्याला तिथले लोक तमिळ भाषेमध्ये कुरुंजी असं म्हणतात. कुरुंजी. हां. तर ती ज्यावेळेला फुलते तेव्हा सबंध डोंगर निळा होतो, निळा जांभळा होतो, म्हणून त्याला नीलगिरी असं नाव आहे. अच्छा, त्याच्यावर नाव पडलेलं आहे. म्हणजे त्या पर्वताला जे नाव पडलं निलगिरी ते त्याच्यावरनं. आणि आपण युकॅलिप्टसला निलगिरी तेल ज्याचं आपण, तर ते निलगिरी याच्याशी काही संबंध नाही. काही संबंध नाही. पहिल्यांदा ते ऑस्ट्रेलियातनं झाड आणून निलगिरीच्या डोंगरात लावलं गेलं. कुठनं झाड आणलं निलगिरी. तर लोकांना वाटलं याचंच नाव निलगिरी म्हणून याला आपण निलगिरी म्हणायला लागलो. आणि ते प्रचंड पाणी पिणारं झाड आहे. ते आपल्या पर्यावरणाला पोषक नाही आहे. पण ते निलगिरी डोंगरातनं आणलं म्हणून त्याला, या झाडाला आपण निलगिरी म्हणतो. प्रत्यक्षात नीलगिरी, ब्ल्यू हिल्स असं म्हणून ती कारवी. तर कारवीची जी झाडं आहेत त्याची खोडं तोडतात आणि जिथे टोमॅटोची शेती केली जाते तिथे ती खोचतात त्या जमिनीमध्ये. आणि टोमॅटोचा वेल नाही, ते जे काय झाड आहे त्याला आधार देऊन, दोऱ्याने आधार देऊन त्या कारवीच्या काडीला बांधलं जातं. कारण टोमॅटो जर जमिनीला चिकटला तर तिथे चिकटतो, तिथे असा डाग पडतो आणि मग त्याला किंमत बाजारात कमी मिळते. ते होऊ नये म्हणून कारवी तोडायची आणि टोमॅटो च्या शेतीसाठी उभी वापरायची. ते सह्याद्रीचा प्राण घेतोय आपण. म्हणजे टोमॅटो हा सह्याद्रीच्या मुळावर उठलेला राक्षस आहे असं मी म्हणेन. एनिवे, पण आता थोडं ना, कारवी हा एक विषय जो आहे तो लोक बघायला खूप उत्सुक असतात नेहमी. आणि आता तुम्ही त्याचे सायकल इथे सांगितलेत. तसंच ना, ज्या वेळेला म्हणजे उन्हाळा संपता संपता पाऊस जवळ आलेला असतो आणि सह्याद्रीकडे पुन्हा एकदा भटके वळतात, हौशे नवशे सुद्धा वळतात. कशासाठी? तर त्यावेळेला काजवे दिसायला लागतात. तर परवा मला कोणीतरी असं विचारलं, काजवे पाहण्याचा असा एक स्पेसिफिकली एक तू ठिकाण सांग जिथे मला जाऊन ते पाहता येतील. अरे म्हटलं, ते आपल्या गावातही दिसायचेच की. तर ह्या काजव्यांबद्दल काय सांगाल की आता जी एक क्रेज निर्माण झाली आहे? दिवसा काजवे दिसण्यासाठी त्याच्या गालावर वळ उठवावे लागतात. ते नाही बोलत आहे मी. पण रात्री काजवे जर बघायचे असतील, तुमचा हात लागला ना तर 100% दिवसा काजवे दिसतील. तर रात्री काजवे जर बघायचे असतील तर एक विशिष्ट कालखंडच आपल्याला योग्य असतो. उन्हाळा संपत आलेला असतो आणि अजून पावसाळा म्हणजे वर्षा ऋतू सुरू व्हायचा असतो. यातला मधला जो काळ आहे, म्हणजे वळवाचे पाऊस पण थांबलेले असतात. वळवाचा पाऊस नाही पडत, खुद्द पावसाळा सुरू व्हायचा असतो. त्यावेळेला
हवेमध्ये बाष्प आर्द्रता खूप असते. ही उन्हाची तल्लखी म्हणजे 40 डिग्रीपर्यंत गेलेलं तापमान खूप खाली आलेलं असतं, त्यामुळे तापमान पण खाली आलेलं असतं. आणि अशा वेळेला साधारणपणे ज्यांचं आयुष्यच मुळी 1.5-2 आठवडे आहे असे काही षटपाद काजवे हे त्यांच्या 2 आठवड्याचं आयुष्य एन्जॉय करायला बाहेर पडलेले असतात. त्या 2 आठवड्याच्या आयुष्यात आळीपासनं प्रौढावस्थेपर्यंत आणि परत त्या प्रौढावस्थेत अंडी घालण्यापर्यंत ते सगळे सायकल पुरी व्हायला लागते त्यांची 2 आठवड्यामध्ये. आणि तो हा काळ आहे. पाऊस सुरू व्हायचा आहे किंवा जस्ट पहिले 2-3 दिवस शॉवर झालेले आहेत आणि नंतर धो पाऊस सुरू होणार आहे. त्यावेळेला हे जे जमिनीमध्ये किंवा झाडांच्या भेगांमध्ये म्हणजे सालीमध्ये ज्या भेगा असतात त्याच्यामध्ये राहणारे हे काजवे हे ते आपला जन्म उत्सव सुरू करतात. त्यावेळी त्यांच्याकडे दिवाळी असते, दीपोत्सव असतो. पण आता या दीपोत्सवाचं रूपांतर त्यांच्या मरणोत्सवात आपण करतो आहे. कारण तिथे ज्या झुंडी जात आहेत पर्यटकांच्या, जिथे ते काजवे दिसतात ते काजवे हा कीटकांच्या वेगवेगळ्या प्रकारातला कोलिओप्टेरा या नावाच्या प्रकारातले हे कीटक आहेत. कॉलिओस म्हणजे कवच, PTERA, टेरा म्हणजे पंख. कॉलिओप्टेरा म्हणजे कवच बाजूला करून ज्यांचे पंख बाहेर येतात ते कोलिओप्टेरा. बीटल्स आणि काजवे हे त्या गटामध्ये कोलिओप्टेरा गटातले काजवे आहेत. ही शास्त्रीय माहिती असायला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला ते समजणं सोपं जातं. काजव्यांमध्ये आपल्या एकंदर जगामध्ये 2-2.5 प्रकारचे काजवे आहेत. आपल्याकडे साधारणपणे 40-42 प्रकारचे काजवे सह्याद्री महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. कोकणात आणि मावळामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतात, कारण तिथे झाडी खूप आहे. आणि हिरडा, बेहडा, पारजांभूळ अशी काही मर्यादित झाडं आहेत की ज्या झाडांवर काजवे जास्त दिसतात, कारण त्या झाडांच्या साली भेगाळलेल्या असतात. तिथे त्यांनी अंडी घातलेली आहेत गेल्या वर्षी. चिंचेचं झाड असतं काय? चिंचेच्या झाडामध्ये ते टार्ट्रिक ॲसिड असल्यामुळे त्याच्यात नाही येत नाहीत. तर ज्याच्या सालीमध्ये काही ॲसिडिक नाही त्यात ते वाढू शकतात, कारण ती अंडी टिकली पाहिजेत ना. 50 आठवडे टिकल्यानंतर 2च आठवडे त्यांचं आयुष्य आहे, तर ते वर्षामधल्या 52 आठवड्यातलं एवढंच आयुष्य आहे त्यांचं. तर याच्यातल्या आपल्याकडे जे काजवे आहेत त्यातल्या माद्या या उडणाऱ्या नाही आहेत, या जमिनीवर पालापाचोळ्यातच असतात. आणि नर आहेत ते त्या झाडांच्या सालीतनं बाहेर येतात आणि उडतात. त्यांच्या टोकाला म्हणजे त्यांचं जी शरीर आहे त्याचं जे पार्श्वभाग आहे त्यातले शेवटचे 2-3 सेगमेंट त्याच्यामध्ये प्रकाशित भाग असतो. प्रत्यक्षामध्ये थोडं क्लिष्ट आहे पण समजावून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ल्युसिफरीन नावाचं एक केमिकल आहे, एक द्रव्य आहे. ल्युसिफरेज या नावाचं एक वितंचक म्हणजे एन्झाईम आहे. आणि ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, आम्ही त्याला शॉर्ट फॉर्म ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचं एक एनर्जी कॉइन आहे. तर थंड हवा, प्रचंड आर्द्रता आणि भरपूर ऑक्सिजन, वारा वाहिल्यावर ऑक्सिजन जास्त मिळतो, ही अवस्था त्यावेळेला निर्माण होते. आणि मग या काजव्यांच्या टोकाकडचा जो भाग आहे त्यातलं ल्युसिफरेज आणि ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि ऑक्सिजन यांची एक केमिकल रिॲक्शन होते. आणि त्याच्यामध्ये ATPचं रूपांतर ADPमध्ये, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटचं रूपांतर ॲडिनोसिन डायफॉस्फेटमध्ये होतं. आणि जी ऊर्जा मुक्त होते ती प्रकाशाच्या रूपात बाहेर पडते. समजा एखादं लाकूड आपण पेटवलं तर ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर पडते. आपण उदबत्ती ज्यावेळेला पेटवतो नंतर ती शांत करतो आणि मग त्याला तांबडा ठिपका फक्त दिसतो. त्याचा जेवढा ब्राईटनेस आहे, प्रखरता आहे, तेवढीच प्रखरता या काजव्याची आहे. पण हा हिरवट निळसर किंवा निळसर हिरवट आहे, हा लाल आहे. याला हात लावला तर चटका बसतो, त्याला हात लावला तर चटका बसत नाही, म्हणून याला कोल्ड लाईट असं म्हटलं जातं. तर हा कोल्ड लाईट आहे, हा उदबत्तीचा आहे तो हॉट लाईट आहे, चटका बसेल त्यांनी. तर ही रासायनिक अभिक्रिया होते आणि मग तो काजवा मिलन संकेत म्हणून तो लुकलुकतो. म्हणजे एकदा प्रकाश टाकला, बंद केला, परत टाकला, परत बंद केला. तर याची प्रखरता किती आणि वारंवारिता किती याच्यावर त्या काजव्याची जात ठरते.
अच्छा. जे 40-42 जाती सांगितल्या मी कोलियोप्टेरामधल्या काजव्यांच्या, तर त्या अशा आहेत. तर त्यामुळे याचा फायदा काय होतो की एका जातीचा नर दुसऱ्या जातीच्या मादीशी संयोग नाही करणार, कारण त्याला कळतं की हे आपल्यातलं नाही आहे, हे वेगळ्या जातीचा काजवा आहे, तर ते संकर होत नाहीत. त्या संकर जाती होतच नाही होतच नाहीत, कारण त्यांना ते आकर्षण ते त्या वेळ कसा मोजतात माहीत नाही मला, पण ते किती वेळ तो प्रखर उजेड राहिला आहे आणि बंद आला आहे, बंद किती वेळ झाला आहे, ह्या गणितावर ती मादी कोणत्या नर काजव्याला आपल्याशी मिलन करून द्यायचं हे ठरवते. आणि काजवा पाहायला जाणारे लोक जिथे ते काजवे दिसत आहेत त्या झाडाखाली झुंबड करतात, पण त्याच्या माद्या खाली आहेत ना, त्या आणि पालापासून त्याच्याकडे आहेत, दुर्लक्ष होतं. मातीत आहेत, आपण त्या तुडवतोय, मग पुढच्या वर्षी येणार कुठनं काजवे? खरं आहे. तर तुम्ही लांब राहूनच ते पाहायचं आहे. पण माझ्या हौसेसाठी मी काजवे पाहायला गेलो, माद्या तुडवल्या आणि बाटलीवर काजवे घरी घेऊन आलो, हा मूर्खातला मूर्खपणा आहे. म्हणजे निकष असायला हवेत ह्या गोष्टीला. आणि जे लोक काजवे पाहायला लोकांच्या सहली आयोजित करतात त्यांनी हे सांगायला पाहिजे, या झाडावर काजवे दिसत आहेत, त्याच्या 15 फूट लांब तुम्ही उभं राहून काजवे पाहिजेत, कारण त्यांच्या माद्या त्या जमिनीत आहेत, त्यांचं मिलन झालं नाही तर ते अंडी घालणार कुठनं? अंडी घातली नाही तर पुढच्या वर्षी काजवे येणार कुठनं? तेव्हा काजव्यांचा दीपोत्सव आता मरणोत्सव ठरतोय त्यांच्या दृष्टीने. आपण याच्यावर खरं आहे. स्वयंशिस्तच बाळगली पाहिजे, ते लांबूनच पाहिले पाहिजेत. आणि केवळ काजवेच चमकतात किंवा लुकलुकतात, प्रकाश देतात, त्याला आम्ही जीवदीप्ती, बायोल्युमिनेसन्स असं म्हणतो. केवळ काजवे नाही आहेत, काही भूछत्र म्हणजे कावळ्याच्या छत्र्या किंवा मशरूम्स, त्यातनं पण असाच उजेड बाहेर पडतो. अनेक काही मासे आहेत त्याच्यामधनं तो बाहेर पडतो. पण हे पावसाळा सुरू व्हायच्या आधी आपण काजवे पाहायला जातो. मी माझ्या काही आवडत्या ठिकाणी, मी तिची नावं सांगणार नाही आहे, अजिबात नको. पण तिथे भाद्रपदामध्ये सप्टेंबरमध्ये मी माझ्या TYच्या विद्यार्थ्यांना घेऊन जायचो आणि तिथे 30-30, 40-40 फूट उंचीचे वृक्ष तेजाळलेले असतात. ते लुकलुकत नाहीत, त्यांना संथ प्रकाश बाहेर पडत असतो. किती प्रखर? त्या उदबत्तीचा जेवढा पडतोय तेवढाच उजेड ना, तेवढा. आणि ते हिरवट निळसर हिरवट तो प्रकाश बाहेर पडतो, तोही बायोल्युमिनेसन्सच आहे. त्याच्यातही ADP ATP ते कन्व्हर्जन चालूच आहे, केमिकल रिॲक्शन तीच, पण सरत्या पावसामध्ये म्हणजे भाद्रपदामध्ये सप्टेंबरमध्ये, साधारणपणे सप्टेंबरनंतर पाऊस कमी होतो, त्याच वेळेला ते बघायला मिळतं. आणि आणखीन जे लेट कमर्स आहेत त्यांच्यासाठी कोकणात जावं लागतं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोकणातले काही समुद्रकिनारे, रात्री जर आपण तिथे गेलं तर त्या समुद्रकिनाऱ्यावर ज्या लाटा येऊन आपटतात त्या लाटेतनं प्रकाश बाहेर पडतो. हो. तर एक नॉक्टिल्युका नावाचं प्लवक आहे. प्लवक म्हणजे प्लँक्टन, म्हणजे एकपेशीय सूक्ष्मजीव. एका टाचणीच्या डोक्यावर काही लाख ते राहतील एवढे ते सूक्ष्म असतात. तर त्यांना आघात झाला, खळबळलं की त्यातनं प्रकाश बाहेर पडतो. बरोबर. पण त्या लाटा लांबूनच पाहिच्या, कारण त्याच्यामध्ये ते प्लवकं जी आहेत, जे बायोल्युमिनेसंट आहेत, त्यातनं न्यूरोटॉक्झिनसारखी काही टॉक्झिन्स बाहेर टाकली जातात. ती जर आपल्या त्वचेला लागली तर आग होते, सुजतं, काही वेळेला तर प्राणांतिक यातना होतात. आणि त्या याच्यात पोहायला गेलेली मंडळी मृत्युमुखी पडल्याच्या पण नोंदी आहेत. त्यामुळे ती लाट लांबणं पाहिजे. फार तर एखाद्या पारदर्शक बाटलीमध्ये त्यातलं थोडंसं पाणी घ्यायचं, बाहेर आणायचं आणि असं खळबळवलं की त्यातनं पण प्रकाश बाहेर पडतो. पण नंतर ती बाटली त्याचा विल्हेवाट लावली पाहिजे, कारण त्यात न्यूरोटॉक्झिन्स आहेत. पण लोक ती जी वाळू असते किनाऱ्यावर आलेली, ती चमकत असते, ती अशी हातात घेऊन त्यांना माहीत नसतं ना. माझ्यासारख्याचं काम हेच आहे की लोकांना सावध करणं, त्यातून त्यांना तो तसा प्रकार करायला त्यांचं त्यांनी भोगावं. पण याच्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे. आणि ज्या किनाऱ्यावर ते दिसतं ते 2-3च दिवस दिसेल, महिनाभर शो लावला आहे असं नाही आहे ते. तर त्यावेळेला त्याची जाहिरात केली पाहिजे, या पहा, आणि मग तिथे सुरक्षा रक्षक ठेवून तुम्ही लांबूनच ते पाहायचं आहे. हे आपल्याला करता येईल. म्हणजे त्याचं मार्केटिंग करायला पाहिजे, पण मार्केटिंगमधले धोके पण लोकांना समजावून सांगितले पाहिजेत. तर
काजवा काय, कारवी काय, हे चांगलं आहे, देवदुर्लभ आहे बघायला. पण त्याच्यावर जर आपण आघात केले, त्याला त्रास दिला, त्याचं सायकल डिस्टर्ब केली, तर ते आपल्या जीवावर येईल, हेही लोकांना कळलं पाहिजे. जसं ती कारवी तोडून टाकली तर सह्याद्री रिकामा होईल. हे जर या लाटांमध्ये आपण आंघोळ करत बसलो तर कदाचित आपल्याला त्रास होईल, मृत्यू होऊ शकेल. तेव्हा ही काळजी घ्यायला पाहिजे. तर वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे सजीव जीवदीप्ती दाखवत असतात. काजवे लुकलुकतात, ही तेजाळतात आणि या लाटा खळबळतात, त्यातनं प्रकाश बाहेर पडतो. असं हे बायोल्युमिनेसन्स खूप मोठं वेगळं जग आहे. काजवा करतात. आणि मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मी दासबोध नेहमी वाचतो. दासबोध हा धार्मिक ग्रंथ नाही असं माझं मत आहे. दासबोधात समर्थांनी असं म्हटलं आहे, 2 श्लोक, 2 त्याच्या रचना सांगतो मी तुम्हाला. बहुहिंडता सुख होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. तुम्ही कोणचंही उद्दिष्ट न ठेवता जर बाहेर पडलात, हिंडलात, तर तुम्हाला फक्त दमायला येईल, दुसरं काही त्यातनं काही साध्य होणार नाही. बरोबर. पण हेच रामदास स्वामी पुढे असं म्हणतात, सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे जीव आकळो लागती. इथे लोक म्हणजे माणसं नाही त्यांना अपेक्षित. झाडं, पानं, पक्षी, फुलं, फुलपाखरं, फळं, काय किडे, मकोडे, साप, काय सगळं, हे सगळे लोक, हे बहुलोक. करेक्ट. परिभ्रमणे कळे कौतुक. तुम्ही घरात बसून तुम्हाला कसे काजवे दिसणार हो? नाही दिसणार. म्हणजे फार थोडे नशीबवान असेल यांच्या घरात बसून काजवे दिसतात. आपण कोकणातल्या दिसतात हे. तर पण तरीसुद्धा ते डोळे उघडून पाहिलं तर ना, नाही तर काहीच नाही. 7 वाजता झोपलं तर मग काहीच उपयोग नाही. तर हे सगळं लोकांना माहिती पाहिजे. ते बाहेर गेल्यानंतरच कळतं. आणि डोळे उघडे ठेवून निसर्ग पाहणं, मग ते आकाशातले तारे असतील, चांदण्या असतील, किंवा दगडगोटे असतील, किंवा झाडं, पानं, पक्षी, फुलं, फुलपाखरं हे असेल, हे सगळं परिभ्रमणे कळे कौतुक. तर आपण हिंडायला जायला पाहिजे. आपलं चॅनलचं नावच मुळी उन्हाळ भटकंती आहे, पण ती सहेतुक असायला पाहिजे. आणि सहेतुक हिंडलात तर मग तुमच्यासारखं नशीबवान कोणी नाही असं मला वाटतं. तर मी तरी नशीबवान आहे की तुमच्या समोर बसून इतक्या भयंकर वैज्ञानिक संज्ञा आत्ता ऐकल्या मी. मला त्या उच्चारताही आल्या नसत्या कदाचित, पण त्यातनं मला बरंच नॉलेज आज मिळालं की फिरताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे बघताना कसं पाहिलं पाहिजे. आताच तुमच्या मुखातून समर्थांचा एक उल्लेख झाला आणि तुम्ही त्यांचे 2-3 श्लोक सांगितलेत आणि त्यांनी एक उक्ती सांगितली की बाबा तुम्ही फिरा. आणि फिरण्याच्या बाबतीतच आपण जर का बोलत असू तर मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही असं म्हटलं आहे की शिवथरगड हा असा एक जबरदस्त सुंदर मठ जो आहे तो तुम्ही पाहायलाच पाहिजे, पाहायला नसेल तर व्यर्थ आहे. तुमची सांगण्याची नेहमीची एक शैली असते, तसं तुम्ही काय म्हणालात? समर्थ रामदास स्वामी हे मध्ययुगातलं एक अफलातून व्यक्तिमत्व होतं. शिवकालामधला हा एक फार मोठा माणूस होता आणि त्यांनी आपलं वास्तव्य हे वेगवेगळ्या घळींमध्ये केलेलं आहे. प्रामुख्याने कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये त्यांचं वास्तव्य झालेलं आहे. पण त्यांनी जो दासबोध हा ग्रंथ रचला तो कोकणामधल्या शिवथर गळीमध्ये सुंदर मठा, त्याचं त्या सुंदर मठ नाव होतं, सुंदर मठामध्ये 2 टप्प्यांमध्ये तो लिहिलेला आहे. रामदास स्वामी बसून त्यांना जे स्फुरत असे ते सांगत असत आणि कल्याण स्वामी ते लिहून घेत असत. त्यात त्यांनी असं दासबोधातच म्हटलं आहे, हा कोण ग्रंथ काय बोलीजे तो येथ, ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. म्हणजे तो गुरुनी शिष्याला सांगितलं आणि ते शिष्याने लिहून घेतलं आपल्यासाठी, म्हणून तो आज आपल्याला बघायला मिळतो. त्यातलं मला सर्वात आवडतं प्रकरण आहे ते मूर्खांची लक्षणं, कारण ती सगळी लक्षणं मला लागू पडतात. तर खूप खूप छान ग्रंथ आहे तो. का जगावं, कसं जगावं, कशासाठी जगावं हे सांगणारा तो ग्रंथ आहे. या ग्रंथाची म्हणजे दासबोधाची गंगोत्रीचं स्थान म्हणजे सुंदरमठ, शिवथरगड. 100-200 वर्ष किंवा जास्तही वर्ष ही जागा कोणाला माहिती नव्हती. पण शंकरराव देवानी जे मोठे संशोधक होते त्यांनी या जागेचा शोध घेतला
आणि त्यांच्या असं लक्षात आलं की वरंदा घाट जो आहे ते वरंद गाव, त्या वरंदापासनं जवळ जी घळ आहे तो डोंगर परांजपे नावाच्या लोकांच्या मालकीचा होता. त्या तिथे एक घळ आहे आणि त्या घळीमध्येच त्या शेवटी ते स्थानिक लोक जे सांगतात त्याप्रमाणे, आणि ती जागा अशी गमतीची आहे की इथून प्रतापगड, रायगड आणि राजगड सारख्या अंतरावर आहेत. शिवथरगळीपासून म्हणजे शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची राजधानी, आणि प्रतापगड त्यांनी शिवप्रताप जो जिथे गाजवला, अफजल खानाचं पारिपत्य केलं, ही तिन्ही ठिकाणं जवळजवळ सारख्या अंतरावर असणारी म्हणजे ही शिवथरगडाची जी जागा आहे ती आहे ती. तर समर्थ इतके प्रभावी साहित्यिक होते की त्यांनी त्या घळी शेजारून पडणारा जो धबधबा आहे, हम्म. गिरीचे मस्तकी गंगा धबाबा तोय आदळ, ते जे काव्य आहे वर्णन ते वाचल्यानंतर हे वर्णन याच धबधब्याचं आहे असं वाटावं इतकं ते अचूक शब्दचित्र तिथे त्यांनी उभं केलेलं आहे. आता कृष्णा वेण्णाच्या परिसरात वावरणारा हा संन्यासी इकडच्या डोंगरात आलाच कसा? अंतर प्रचंड आहे हे. म्हणजे खूप जास्त. आजही सकाळी चाफळमध्ये बसलं तर संध्याकाळ होईल शिवथरगळीत यायला बसच्या प्रवासाने एवढं अंतर आहे. पूर्वी हे सगळं चालतच करायला लागत असलं पाहिजे. पण 2 टप्प्यामध्ये समर्थ इथे येऊन राहिले. त्यांनी आपल्याला जे स्फुरत गेलं ते त्या आपल्या शिष्याला सांगत गेले आणि हा एक अतुलनीय असा ग्रंथ निर्माण केला. तर तुमचं समर्थांबद्दलचं मत काहीही असलं तरी दासबोध समजून उमजून जर वाचला तर परिभ्रमणे कळे कौतुक, ते काय कौतुक कळतं. म्हणजे आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे म्हणून आंब्याबद्दल मी बोलतो. 16 प्रकारच्या आंब्यांची यादी त्याच्यामध्ये आहे आपल्याला दासबोधामध्ये. म्हणजे कोथिंबिरी, शेपे म्हणजे कोथिंबिरीचा वास येणारे, शेपूचा वास येणारे असे आंबे असतात. वाटोळे, सरळे, वाकडे म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे आंबे असतात. गोट्या आंब्यापासून कळशा आंब्यापर्यंत असतात. हे त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये. किंवा या समर्थांनी जे प्रतापगडच्या देवीची साठी 2 स्तोत्र केली. तुझा तू वाढवी राजा शिखर आमासी देखता तुळजापुरी ठाकेना चालली पश्चिमेकडे, ते तर काव्य माहिती आहे आपल्याला. पण या देवीसाठी त्यांनी एक काव्य रचलं आहे जे मला स्वतःला खूप आवडतं आणि मला आश्चर्य वाटतं. त्याची सुरुवातच मुळी एक संन्याशी लिहितोय. हिरे 5 गोमेद वैडूर्य मोती, प्रवाळे निळे माणिके ढाळ देती, मणी हे मळंकार भांगार खाणी, भजारे भजा विश्वमाता भवानी. ते सगळं स्तोत्र माझा पाठ आहे. पण एक संन्याशी एवढ्या प्रकारची रत्न उपरत्नांची नावं सांगतो. आज आपल्याकडचे ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना सांगितलं तुम्ही 10 प्रकारची रत्नांची नावं लिहून द्या बरं, इंग्लिश चालतील, मराठी चालतील. हा माणूस ते श्लोकबद्ध करतोय. हो, या दासबोधामध्ये पोळ्या त्याचे 17 प्रकार सांगितलेले आहेत. संन्याशी माणूस आहे हा, गृहस्थी नाही आहे. किती प्रकारच्या पोळ्या असतात. कोशिंबरी काय म्हणजे या माणसाचं निरीक्षण आणि शब्दप्रभुत्व हे दासबोध वाचताना आपल्या लक्षात येतं. असा दासबोध ज्या घळीमध्ये बसून रचला गेला, तिथे नंतर सुंदरमठ सेवा समिती नावाची एक संस्था स्थापन झाली. तिथले दैनंदिन जे काही तिथे जे काही व्यवहार असतात, पूजा असतील, पाठ असतील, वेगवेगळी शिबिरं असतील, ती तिथे घेतलं जातं. कुंभे शिवथर, आंबे शिवथर आणि कसबे शिवथर अशी 3 शिवथरं तिथे आहेत म्हणून त्याला शिवथरगड असं म्हटलं जातं. आणि आता काय आहे, हल्ली सुडो सायन्स नावाचा एक खूप मोठा प्रकार बोकाळला आहे. ती जागा इतकी जागृत आहे, मी शब्द असेच वापरतो आहे, ते लोक बोलतात ते की तिथे तुम्ही आत मोबाईल नेला तर तो लागतच नाही. तर जागृत असताना लागलं पाहिजे ना, ॲक्टिवेट व्हायला पाहिजे. तर काही नाही, मोबाईलची रेंज तिथे येत नाही म्हणून ऐकू येत नाही, मोबाईल चालत नाही तिथे. कात्रच्या बोगद्यात गेलं तरी तिथे येत नाही हो ऐकू. मग तिथे काय तसं काही सामर्थ्य आहे का? तर रामदास स्वामींच्या नावावर काही खपवायचं हे काय मला स्वतःला पटत नाही. त्या जागेत आत्ता जे आपले टॉवर्स आहेत त्याची कोणाची रेंज तिथे येत नाही म्हणून ऐकू येत नाही. बरोबर. आणि एका दृष्टीने तिथे जाऊन आज जे साधना करतात त्यांना ही फायदेशीरच आहे ना. ही जी नसती कटकट आहे ती तिथे बंदच होते, तेव्हा ऐकूच येत नाही. आणि तो धबधब्याचा आवाज म्हणजे मी तो लुभावून गेलेलो आहे त्या धबधब्याला की आपण शांत बसावं. एखादं
मग ते करुणाष्टक असेल, दासबोधातलं एखाद्याने मनाचे श्लोक असतील, तर त्याचा जो नाद आहे तो त्या धबधब्याचा नाद आहे. ते अनुभवणंच महत्त्वाचं खूप आहे. अगदी खरं आहे. आणि मी स्वतः वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी आहे. त्यावर तिथे आढळणारी वेगवेगळी झाडं, म्हणजे त्याला स्पर्श झाला तर विंचू चावल्यासारख्या वेदना होतात अशा वनस्पती तिथे आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारची नेची आहेत. मग तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गवताचे प्रकार आहेत. काय नाही आहे त्या भागात. अतिशय समृद्ध असं ते पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मला स्वतःला पावसाळ्यात हिंडायला खूप आवडतं, पण पाण्याशी फारसा अतिरेकी जवळीक न करता ते सगळं हिंडायचं असतं. त्याच्या रामदासांनी धबधब्यांबद्दल जे काही लिहिलं आहे ना, एकेका धबधब्याबद्दल त्यांनी मंत्रमुग्ध करतील अशी ती सगळी रचना आहे. तर एक शब्दप्रभू तिथे काही काळ वास्तव्य करून होता. त्या जागी आज आपल्याला जाता येतं. आपण तिथे इतरांना त्रास होणार नाही असा संचार ठेवला पाहिजे, आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. आणि मग रामदासांचं स्मरण ज्याला करायचं त्यांनी करावं, नसेल तिथे नाही करू. पण तिथे रेडिओ लावून आणि असलं काही ते टेप रेकॉर्डर नाही लावायचे तिथे, असं मला वाटतं. आणि बाकीची जागा आहे ना तुम्हाला, ही एक तपस्या स्थळ आहे. शांत राहिलं पाहिजे. आणि या समर्थांच्या सगळ्या घडी या एकदा तरी नक्की जाऊन पाहण्यासारख्या आहेत. मग हेळवकची गळ असेल किंवा काय तुम्ही तोंडोशीची गळ असेल, ज्या गळी आहेत त्या अशाच अफलातून जागा आहेत. पण या सगळ्या कृष्णा वेढण्याच्या परिसरात आहेत. ही एकच गळ कोकणामध्ये आहे आणि तिथे दासबोध रचला गेला. हे माझ्या दृष्टीने एक कोकणी माणूस म्हणून मला महत्त्वाचं वाटतं. नाही, नक्कीच हे आपल्यासाठी अगदीच म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे. फार छान वाटलं हे ऐकून. अगदी सगळ्यात शेवटी ज्यावेळेला तुम्ही हे इतकं नीट आणि डीपली एक्सप्लेन केलं, तर त्यातून दिसून येतं की तुम्ही ते किती नीट पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. समुद्र, सह्याद्री, इतिहास, निसर्ग आणि भटकंती यांचं घट्ट नातं आजच्या गप्पांमधून पुन्हा एकदा अनुभवता आलं. घाणेकर सरांच्या शब्दातून महाराष्ट्र केवळ नकाशावरचा प्रदेश न राहता तो एक जिवंत अनुभव बनतो. कधी शिवतर घळीच्या शांततेत, कधी नाणेघाटाच्या इतिहासात, कधी रायगडाच्या वेदनेत, तर कधी कारवीच्या फुलोऱ्यात. आजच्या या संवादातून महाराष्ट्राकडे पाहण्याची एक वेगळी नजर मिळाली. भटकंती म्हणजे एक प्रवास नाही, तर निसर्ग, इतिहास, संस्कृती समजून घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे, हे पुन्हा जाणवलं. आणि अगदी सगळ्यात शेवटी मनपूर्वक आभार तुमचे सर. आणि फार छान वाटलं आज ह्या गप्पा तुमच्याशी आणि ह्या गोष्टी ऐकून. एक मिनिट, मला ही संधी दिली उन्हाळ भटकंती या चॅनेलवर आणि या गप्पा गोष्टींमध्ये सहभागी व्हायचं मला संधी मिळाली, तर याच्यासाठी मला तुमचे आभार मानायचे. पण मी पुणेकर, त्यामुळे शब्दात चिक्कू, त्यात नारायणपेठेतला, तर त्याच्यासाठी मला एकच शब्द आहे, तो म्हणजे धन्यवाद. तुमच्याशी येऊन या गप्पा गोष्टी करता आल्या म्हणून मी धन्य झालो, यात वाद नाही. म्हणून धन्यवाद. थोडंसं उलटं होते, कारण काय माहिती आहे का, हा धन्यवाद आम्ही तुम्हाला दिला पाहिजे. संधी तुम्ही आम्हाला दिलीत आमच्याकडे येऊन, तर त्यासाठी मनपूर्वक तुमचे आभार. आणि उन्हाळ भटकंतीच्या सगळ्या परिवारासाठी आजची खास मेजवानी. आणि प्रेक्षकांनो, अशाच समृद्ध गप्पांसाठी उन्हाळ भटकंतीसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.